नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर शीला गाढे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. या ठिकाणी आपण MA मराठी भाग 2च्या नवीन अभ्यासक्रमाचा दुसऱ्या साहित्य कृतीकडे वळत आहोत. ती साहित्य कृती आहे मुकुंदराव पाटील यांची शेठजी प्रताप ही. परंतु मुकुंदराव पाटलांच्या आपण साहित्य प्रवासाचा थोडासा आढावा घेणार आहोत. जसं मुकुंदराव पाटील हे दीनमित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेतच. या पत्रकातून, या वर्तमानपत्रातनं त्यांनी सतत जनजागृती केली. शेतकऱ्याविरुद्ध जे काही घडत होतं, चुकीचे जे पायंडे होते, त्याचं जे शोषण केलं जात होतं व्यवस्थेकडनं, त्याविरुद्ध आवाज उठवला. आणि म्हणूनच मुकुंदराव पाटील हे ग्रामीण पत्रकार म्हणून, एक धडाडीचे पत्रकार म्हणून, एक सच्चा पत्रकार म्हणून त्यांची ओळख तर उभ्या महाराष्ट्राला आहेच आहे. परंतु नगर जिल्ह्यात राहणारे हे मुकुंदराव पाटील यांच्या साहित्य प्रवासाचा थोडासा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यांच्या ज्या साहित्यकृती आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत? जवळजवळ 8-9 साहित्यकृती त्यांच्या आहेत. अनेक कथा त्यांनी लिहिल्या, अनेक नाटकं लिहिली, काही कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या, खंडकाव्यही त्यांनी रचलं. अशा पद्धतीनं एक बहुआयामी, बहुश्रुत आणि एक साहित्यिक म्हणून, एक विचारवंत म्हणून, एक अभ्यासक म्हणून मुकुंदराव पाटलांकडं आपल्याला बघावं लागेल. आणि म्हणूनच मुकुंदराव पाटलांच्या साहित्यकृतींचा आपण परिचय करून घेणार आहोत. त्यामध्ये पहिली साहित्यकृती आहे ते म्हणजे कुलकर्णी लीलामृत. हे खरं तर मुकुंदराव पाटलांनी लिहिलेलं खंडकाव्यच आहे. जसं शेठजी प्रताप हे सुद्धा खंडकाव्यच आहे, लक्षात घ्या. म्हणजे खंडकाव्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. हा कुलकर्णी जो आहे हा त्या गावामधला एक प्रतिष्ठित व्यक्ती, की जो कुलकर्णी या ग्रामीण पदाधिकाऱ्याचं पूर्णतः त्याच्या वर्तनाचं वस्त्रहरण करण्याचं काम मुकुंदराव पाटलांनी या कुलकर्णी लीलामृत या खंडकाव्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे बघा, नावच तुमच्या लक्षात येईल, कुलकर्णी लीलामृत. लीला म्हणजे महानुभाव संप्रदायामध्ये लीळा चरित्र आहे. त्याच्यातला लीला हा शब्द जो आहे, लीला हा शब्द क्रीडा या अर्थाने वापरला जातो, लक्षात घ्या. आणि म्हणूनच या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या किमया, त्याचे वेगवेगळे प्रताप या ठिकाणी सांगणाऱ्या कुलकर्णी लीलामृत ह्या पोथीवजा भाषाशैली पोथीची आहे, ओवीबद्ध रचना आहे. आणि ग्रामीण भागातल्या लोकांना त्या काळामध्ये ही ओवीबद्ध रचना, ही ओवीबद्ध पोथी, त्याच्यातली भाषाशैली खूप आवडली. म्हणजे आधी नामस्मरण करायचं, परमेश्वराची आराधना करायची, प्रार्थना करायची, मग जनतेशी संबोधत त्या ठिकाणी ती ओवीबद्ध काव्यरचना करायची. जणू काही एखादी पोथी वाचल्यासारखं त्या ठिकाणी समोरच्याला वाटावं, अशा पद्धतीची रचना करून त्यांनी कुलकर्णी लीलामृत हे खंडकाव्य लिहिलं. मग या कुलकर्णी हा जो आहे हा गावातला थरथर त्यातल्या त्यात शिकलेला, शहाणा, हुशार, बुद्धिमान, ज्याला सगळं काही कळतं जगातलं असं समजणारा आपला शेतकरी समाज, हा शेतकरी समाज, हा अडाणी समाज ग्रामीण भागातला या कुलकर्ण्याच्या सगळ्या सांगेल त्या गोष्टीला किंवा सांगेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवणारा होता. आणि म्हणूनच त्यानं जे शास्त्र सांगावं, त्यानं जे पुराणातलं काही सांगावं, त्यानं जे पोथ्यांमधून काही मांडावं, हे जसंच्या तसं तंतोतंत ऐकणारा एक वर्ग होता. आणि तो अडाणी होता, लक्षात घ्या. अशा वर्गाचा, अडाणीपणाचा, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही कुलकर्णी लोक त्यांच्या जमिनी, त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लुबाडल्या जात होत्या या सगळ्याचं चित्रण, किंवा कुलकर्णीसुद्धा एक प्रकारानं या लोकांचं कसं शोषण करत होता त्या संदर्भात मुकुंदराव पाटील आवाज उठवताना दिसतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा घटक आहे की त्यानं आयुष्यामध्ये त्याच्या कुलकर्ण्याच्या हातचलाखीच्या 7 लीलांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे.
म्हणजे खरं तर ते वाचावं लागेल आपल्याला आणि त्या भूमिकेतून आपल्याला त्यांची ओळख पटायला मदत होते. या 7 लीला ज्या आहे, हे 7 जे पराक्रम त्यानं केलेले, पराक्रम उपहासात्मक शब्द आहे हा, तुम्ही शब्दशः अर्थ त्याचा घेऊ नका. त्यानं कोणताही पराक्रम नाही केलाच असेल तर त्यांनी काय केलं माहिती, समाज व्यवस्थेतल्या अडाणी अज्ञानी लोकांची फसवणूकच केली. आणि म्हणून या 7 लीलांचं वर्णन या ठिकाणी मुकुंदराव पाटील या साहित्य कृतीमध्ये करताना दिसतात. दुसरं जे त्यांचं पुस्तक आहे ते म्हणजे हिंदू आणि ब्राह्मण. आता बघा, इथं कुलकर्णी हा सुद्धा व्यवस्थेनं दिलेला ब्राह्मणच आहे. इथे हिंदू आणि ब्राह्मण काय प्रकारे, हिंदू हा एक आमच्या देशातला फार महत्त्वाचा, म्हणजे या देशातला नागरिक तो हिंदू असं आपण प्रत्येकजण मानतो. भारतातला नागरिक हा हिंदू असं आपण मानतो. म्हणजे काय की हिंदू ही एक आमची ओळख आहे, हिंदू हा एक आमचा धर्म आहे आणि त्या हिंदू संस्कृतीनं सांगितल्या धर्मानुसार आम्ही वागत असतो, आम्ही आचरण करत असतो, आम्ही कृती करत असतो, आम्ही वर्तन करत असतो. मग हा हिंदू धर्म आणि त्यामध्ये राहणारा जो समाज आहे त्या समाजामध्ये हा एक ब्राह्मण आहे. हा ब्राह्मण सांगेल, म्हणजे ब्राह्मण काय सांगतो, पूजा अर्चा करताना आता औक्षण करा, फुलं वहा, तीर्थ टाका, पाणी प्राशन करा, असं काहीतरी तो आपल्याला सांगतो आणि आपण त्याप्रमाणेच ऐकत राहतो. थोडक्यात काय, आमच्यावर ब्राह्मणाच्या विचाराचा आंधळा पगडा बसलेला आहे आणि तो सांगेल तीच जणू काही पूर्व दिशा असं आम्हाला सारखं वाटत राहतं. एवढं अज्ञान आमच्या देशामध्ये आहे आणि म्हणूनच या व्यवस्थेला विरोध केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ब्राह्मणांच्या, मध्यमवर्गीयांच्या लेखनाला, साहित्याला, त्यांच्या पुराणांना, त्यांच्या शास्त्रात मांडलेल्या विचारांना विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सत्यशोधक चळवळीनं हेच केलं. विरोधालाच विरोध नव्हता, आधी अभ्यास केला, अभ्यास करून त्याची तत्वनिष्ठ मांडणी केली आणि मग ती मांडणी करून हे पुराण म्हणजे थोतांड आहे, हे शास्त्र सांगणारे खोटारडे आहेत, हे पोटभरू आहेत, अशी मानण्याची एक भूमिका समाज व्यवस्थेत होतीच ना. आणि म्हणून त्यांचं हे बघा ना, आमच्या देशामध्ये आज 21व्या शतकात सुद्धा देव आणि धर्मावरनं मोठी बाजारपेठ चालते, मोठं मार्केटिंग चालतं, मोठ्या पैशाची उधळ होते. लक्षात ठेवा, उधळपाधळ होते. ही कशामुळं होते? आमच्या बालाजीला जा, श्रीमंतांचा देव मानला गेला. आमच्या शिर्डीच्या साईबाबाला जा, फकीर असणारा माणूस, अनेक गावातून त्यांना हकलून दिलं, हा इतिहास आहे त्या फकीराला. असं असताना प्रत्यक्षामध्ये मात्र शिर्डीमध्ये आज त्याचं इंटरनॅशनल लेवलचं देवस्थान म्हणून मान्यता पावली. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा देव म्हणून शिर्डीच्या साईबाबांकडं पाहिलं गेलं. मला सांगा, ही बाजारपेठ, हे मार्केटिंग, हा धर्माच्या नावाखाली आणि देवाच्या नावाखाली चाललेला खोटारडा बाजार, लक्षात घ्या, हे किती चुकीचं आहे. श्रद्धा असणं आणि अंधश्रद्धा असणं याच्यातल्या सीमारेषात जणू काही आम्ही पुसून टाकले की काय असा प्रश्न पडावा. देव नाकारणारी एक व्यवस्था आहे, देव न मानणारी एक व्यवस्था आहे. माणसातल्या देवाला शोधा, माणसातल्या चांगल्या वर्तनाला शोधा, माणसातल्या माणुसकीला शोधा, माणसातल्या कृतीला शोधा, तुम्हाला देव आपोआप माणसातच सापडेल. हे म्हणणारे आमचे बाबा आमटे होते, हे म्हणणारे आमचे कुष्ठरोग्यांचे सेवक होते. लक्षात ठेवा. मग अशी माणसं ही देव नाही का? देव म्हणजे काय होती कल्पना आहे. आणि देवांनी कोणता पराक्रम केला त्या काळामध्ये? आमच्या ताराबाई शिंदे सांगता, राम आणि श्रीकृष्ण देव नाहीतच आहे मुळात, ती माणसंच होती. आणि तरीही तुम्ही त्यांना देव मानत असाल. आज तर रामावरनं, अयोध्येच्या रामावरनं केवढं मोठं राजकारण चालतंय आमच्याकडे. 21व्या शतकात चालावं याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणतीच नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी हिंदू आणि ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणांनी मांडलेला शास्त्राच्या जोरावरचा बाजार आणि सर्वसामान्य लोकांची केलेली एक फसवणूक. तुम्हाला सत्यनारायणाची पूजा घालावंच लागल, तुम्हाला नागबळी द्यावाच लागल, त्र्यंबकेश्वरला जा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतील. जिथे जिथे तीर्थक्षेत्र आहे तिथं तिथं हे थोतांड आहे. लक्षात ठेवा. नारायण नागबली करा,
40,000 भरा, 50,000 भरा असं सांगितलं जातं. हेच कपडे परिधान करा, तेच करा, अशा पद्धतीचं शास्त्र सांगितलं जातं. अमुकच करा, तमुकच करा हे सांगितलं जातं. याच्या मागची सत्यासत्यता कोणी तपासली हो? हां, सत्यनारायणाची पूजा कोणी करायची? आमचे इंदोरीकर महाराज सांगतात, अहो ज्या ब्राह्मणानं तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायला लावली आणि तो ब्राह्मण येऊन तिथं पूजा करतो, त्या ब्राह्मणानं कधी स्वतःच्या घरात सत्यनारायणाची पूजा केलेली आठवती का? मग आपले डोळे उघडतात, अरे खरंच आहे की त्या ब्राह्मणाच्या घरी तर कधी सत्यनारायण झालेला आणि त्यांनी कधी आमंत्रण आपल्याला दिलं नाही प्रसादाला या म्हणून. मग आपल्याच घरामध्ये सत्यनारायणची पूजा का होती याचा कधी कोणी विचार केला का? उगाचच त्या पोथीमधलं काहीतरी ऐकायचं आणि मग तो जो वडील असतो मग मुलीच्या जावयाच्या काहीतरी नवस करतो आणि तो नवस न फेडल्यामुळं, सत्यनारायणाची पूजा न केल्यामुळं त्याची बोट बुडते वगैरे वगैरे, ह्या असल्या काही गोष्टी ऐकून काय हो, ह्या सगळ्या काल्पनिकच गोष्टी आहे ना. असं कधी देव कुणाचं वाईट करेल का? सांगा ना. असेलच माणसातला देव तर तो कधी वाईट चिंतित नसतो कुणाचं. या विश्वातल्या एका शक्तीला तुम्ही देव माना, पण माणसाला विनाकारण देवत्व देऊन त्याला चौकटीत बसवू नका, त्याला मर्यादेतही ठेवू नका, कारण ती चौकट म्हणजे त्याची मर्यादा झाली. राम हा देव मानला की त्याला चौकट तयार झाली. श्रीकृष्णानं तर कधी कुणाचं ऐकलं नाही. त्या श्रीकृष्णाला आम्ही देवत्व दिलं कारण त्यानं केलेले चमत्कार. कोणी बघितले ते चमत्कार? कोणी सांगितले चमत्कार? लक्षात घ्या. सांगण्याचा मुद्दा हा की हे सगळं व्यवस्थेनं सोयीस्करपणे स्वतःच्या चरितार्थासाठी, स्वतःच्या पोट पाण्यासाठी केलेली धर्म आणि देव ही एक फार मोठी यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा अनेक लोकांची पोटं भरते आणि म्हणून ते जसंच्या तसं स्वीकारा आणि गप्प बसा असं आमच्या 21व्या शतकात सुद्धा आम्हाला सांगितलं जातं. हेच आमचं फार मोठं दुर्दैव आहे. या भारत देशामध्ये अनेक देव, अनेक देवता, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ आणि याच्यामुळं एक वैचारिक गोंधळ आमचा सगळ्यांचाच शास्त्र पुराणाच्या आधारावर कुणी केला असेल तर तो ब्राह्मणांनी केलेला आहे. शास्त्राचा आधार देत देत त्यांनी आम्हाला आंधळी पट्टी बांधायला लावली. आमच्या डोळ्यावर आंधळी पट्टी बसवली. आम्ही सुद्धा आंधळेपणानेच ती स्वीकारली आणि त्या पद्धतीनंच आम्ही आत्तासुद्धा आजच्या म्हणजे पूर्वीचं जाऊ द्या हो, तत्कालीन परिस्थिती तशी होती. मुकुंदराव पाटलांच्या काळात तसं होतं, ताराबाई शिंदेंच्या काळातही 19व्या शतकात असे बुरसटलेले विचार होते, पण 21व्या शतकात सुद्धा तसंच असावं हे आमचं दुर्दैव आहे. कारण आजही आम्ही बदललेलो नाही फारसे. आम्ही जर तसे बदललो तर जगावर आम्ही APJ अब्दुल कलाम म्हणतात तसं भारत हा महासत्ताक बनू शकतो. पण दुर्दैव असं आहे, विज्ञानवादी दृष्टी, विवेकवादी विचार आणि सारासार विचार करण्याची क्षमताच हरवलेल्या आमच्या समाज व्यवस्थेला जाग कधी येणार? शिक्षणाची दारं खुली झाली, सर्वांना शिक्षण खुलं झालं, पण शिक्षणानं माणसाचं मनाचं परिवर्तन नाही झालं, बदल नाही झाले. तेच बुरसटलेले विचार, तेच संस्कार काळाच्या प्रवाहात तसेच टिकून राहिल्यामुळं म्हणा किंवा बदलायचं नाही सोयीनं म्हणा, माहीत नाही मला, पण समाजव्यवस्थेची मानसिकता इतकी पटकन बदलायला कधीच तयार नसते. परंपरावादी असणारा समाज हा आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं त्याचं परिवर्तन करणं ही फार कठीण गोष्ट आहे. त्या समाजसुधारकांनी सगळ्यांचा विरोध पत्करत बदल केले, परिवर्तन केलं, चळवळी केल्या, संघर्ष केले. ते महात्मा ज्योतिराव फुले असतील, आमचे राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आमचे कर्मवीर भाऊराव पाटील असतील, हे लोक काही वेडे होते का हो? सांगा ना. ज्यांनी समाज व्यवस्थेला बदलवण्याचा ध्यास घेतला, त्या समाज व्यवस्थेला त्यांच्या अज्ञानात दूर करण्याचा प्रयत्न केला, ते शिक्षण त्यांना देण्यासाठी त्यांनी अहोरात्र झटले. ही माणसं वेडी होती का हो? सांगा ना तुम्ही मला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली ते स्वातंत्र्य सैनिक वेडे होते का हो? आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि ते स्वप्न बघणारी ही माणसं वेगळ्या अर्थानं झपाटलेली होती, म्हणून ती तशी
त्या अर्थानं अलौकिक आहे, लक्षात घ्या. आणि ह्या अलौकिक माणसांपुढं आपण नतमस्तक झालं पाहिजे, त्यांच्या विचाराचा आदर केला पाहिजे आणि डोळस दृष्टी ठेवून विज्ञानाची कास धरत धरत आम्ही पुढं गेलं पाहिजे. हे आमच्या सत्यशोधक चळवळीचं काम आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मुकुंदराव पाटलांनी हिंदू आणि ब्राह्मण याच्या संदर्भात सुद्धा फार चांगलं मतमतांतर मांडलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुढची साहित्यकृती आहे ते म्हणजे शेठजी प्रताप. लक्षात घ्या, या शेठजी प्रतापचं पुन्हा त्यांनी जर कुलकर्णी लीलामृत हे खंडकाव्य गाजलं, खेड्यातल्या अडाणी लोकांना ते आवडलं, कानाला चांगलं वाटलं, कारण त्या काळामध्ये पोथ्या पुराणं ऐकली जायची, कोणीतरी त्याचं वाचन करायचं मंदिरामध्ये आणि बाकीच्या श्रोत्यांनी ऐकायचं, असं चित्र होतं. आणि त्यामुळं मुकुंदराव पाटलांच्या डोक्यात एकच आलं, या लोकांचं परिवर्तन करायचं असेल तर आपण ओवीबद्ध पोथीची रचना करूया आणि त्या पद्धतीनं या लोकांना, अज्ञानी लोकांना, अडाणी लोकांना समजून सांगू. आणि म्हणून त्यांनी शेठजी प्रताप हे खंडकाव्य लिहिलं. याला सुद्धा एक इतिहास आहे, तो नंतर मी सांगेन. पण या शेठजी प्रताप या खंडकाव्याची 13 जानेवारी 1954ला दीनमित्र हे जे साप्ताहिक त्या ठिकाणी चालवत होते मुकुंदराव पाटील, कृष्णराव भालेकर, गणपतराव पाटील यांनी त्या ठिकाणी जे योगदान दिलेलं होतं सत्यशोधक चळवळीचं, हे पत्रक होतं. आणि त्या पत्रकातून शेतकऱ्याचं होणारं शोषण, बहुजन समाजाचं होणारं शोषण, त्यांचे प्रश्न, त्याच्यावरचे उपाय आणि शेतकऱ्यानं कसं काळानुसार बदलायला हवं आहे याच्यासाठी केलेली दिशा, मार्गदर्शन, या सर्वाचा समाचार या ठिकाणी, आणि ज्यांनी कोणी शोषण केलेलं आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम या मुकुंदराव पाटलांच्या दीनमित्रने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच शेठजी प्रताप, बघा याच्यात कुलकर्ण्याच्या लीला सांगितल्या, इथे शेठजीच्या लीला सांगितल्या, प्रताप सांगितले. प्रताप हा उपहासात्मक शब्द आहे, पुन्हा पराक्रम, हा पराक्रम म्हणजे उपहासात्मक शब्द आहे. पुन्हा तो काही सरळ सरळ चांगल्या अर्थाने घेऊ नका. पराक्रम म्हणजे सैनिकांचा पराक्रम, स्वातंत्र्य सेनानींचा पराक्रम, अशा अर्थाने तो शब्द वापरतो. युद्धभूमीवर लढणारे पराक्रमी योद्धे असा शब्द आपण वापरतो. पण इथं जो पराक्रम केलेला आहे, जो प्रताप केलेला आहे, तो प्रताप किती चुकीचा आहे, किती गैरमार्गाने गेलेला आहे, हे सांगण्याचं काम शेठजी प्रताप या खंडकाव्यामध्ये मुकुंदराव पाटील करताना दिसतात. हे शेठजी प्रताप खंडकाव्य काय आहे? याच्यामध्ये एक शेठ असतो, लक्षात ठेवा. हा शेठ कुठून येतो? हा परप्रांतातनं येतो, महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रात एका सुंदरपूर नावाच्या गावामध्ये येतो आणि त्या वेशीजवळ येताच तो चक्कर येऊन गलित गात्र होऊन पडतो जमिनीवर. आणि गावच्या पाटलाला कळतं की असा एक कोणीतरी माणूस त्या ठिकाणी एक लोटा आणि एक रस्सी घेऊन आलेला आहे फक्त हातामध्ये. असा माणूस गलित गात्र होऊन आपल्या गावाच्या वेशीवर पडलेला आहे. आणि एक माणूस धावत धावून जाऊन त्या पाटलाला सांगतो, तो पाटील सांगतो चला त्याला मदत करा. आणि त्याला कोणी पाणी देतं, त्याच्या अंगावर तोंडावर पाणी शिंपडतं. त्याला सगळेजणं त्या ठिकाणी धावून येतात, गावातले गावकरी. आणि तो गावचा पाटील त्याची काळजी घेतो आणि तो पुन्हा शुद्धीवर येतो. शुद्धीवर आल्यानंतर त्याला विचारलं जातं, तो सांगतो की मी इथला नाही आहे, मी बाहेरचा आहे. आणि तिथून पुढे मात्र या खंडकाव्याच्या काही गोष्टींना सुरुवात होते. म्हणून हे कथानक कसं आहे की बाहेर परप्रांतातनं आलेला हा एक सुंदरपुरात प्रवेश केलेला हा माणूस शेठ होतो, सावकार बनतो. आणि तोच या आमच्या गावच्या लोकांना, शेतकऱ्याला, ज्या पाटलाने त्याला आश्रय दिलेला आहे त्या आश्रयदात्याला कसं देशोधडीला लावतो याचं चित्रण करणारी ही कहाणी म्हणजेच हा प्रताप. प्रताप शब्द हा त्या अर्थाने आलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला या शेठजी प्रताप या खंडकाव्याचा विचार करावा लागतो. हे खंडकाव्य खूप जणांना आवडलं.
त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि त्या कुलकर्णी लीलामृतच्या 1993 प्रकाशित झालेल्या या कुलकर्णी लीलामृत खंडकाव्याच्या 1920 सालापर्यंत 3 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. तशाच मुकुंदराव पाटलांच्या या शेठजी प्रताप या खंडकाव्याला सुद्धा भरभरून दाद देण्याचं काम आमच्या अडाणी व्यवस्थेनं केलेलं पाहायला मिळतं. अडाणी लोकांनी हे पोथी वजा ओवीबद्ध खंडकाव्य स्वीकारलं आणि त्यांना कळालं की अरे बापरे, पोथीसारखी रचना आहे. ब्राह्मण जसा पोथी सांगतो आणि आपण सगळेजण ऐकतो अडाणी लोक, तसंच त्या काळामध्ये मुकुंदराव पाटलांनी त्याच धाटणीवर ओवीबद्ध पोथी असा त्याला शब्द वापरलेला आहे. ही खंडकाव्य म्हणजे ओवीबद्ध पोथी आहे. याच्यात 16 अध्याय आहेत आणि हा 16 अध्याय म्हणजेच या ठिकाणी 136 पृष्ठांचं हे खंडकाव्य. त्या ठिकाणी त्याला मुखपृष्ठसुद्धा नव्हतं, नंतरच्या काळात ते मुखपृष्ठ आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की या ठिकाणी मुकुंदराव पाटलांनी या साहित्यकृती जेवढ्या लिहिल्या, जेवढं लेखन केलं, ते लेखन प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात होतं, शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात होतं, शोषित समाजाला जागं करणारं होतं. लक्षात घ्या. आणि म्हणूनच दीनमित्रच्या माध्यमातून मुकुंदराव पाटील दीनमित्र हे जे पत्रक चालवत होते त्या पत्रकातून जनजागृतीचं फार मोठं, प्रबोधनाचं फार मोठं काम मुकुंदराव पाटील करताना दिसतात. तूर्तास आपण या ठिकाणी मुकुंदराव पाटलांच्या साहित्यकृतीतल्या 3 साहित्यकृतींचा थोडक्यात परामर्श घेतलेला आहे आणि त्या भूमिकेतून त्याचा विचार केला. त्यांनी सुबोध श्लोकही लिहिले. सुबोध, बोध करणारे, सुबोध. आपण जसं रामदासांचे मनाचे श्लोक ऐकतो आणि भारावून जातो, तसंच त्यांनी सुबोध श्लोक लिहिले आणि या श्लोकांच्या माध्यमातून, कारण श्लोकाचा सुद्धा एक प्रभाव, जसा ओवीबद्ध रचना पोथीचा परिणाम आमच्या अडाणी समाजव्यवस्थेवर होता, ग्रामीण भागातल्या समाजव्यवस्थेवर होता, मंदिरामध्ये पोथ्या पुराणांचं वाचन केलं जायचं, तसंच त्या ठिकाणी श्लोक जे आहेत या श्लोकांचं सुद्धा पठण व्हायचं आणि त्या श्लोकांच्या माध्यमातून समाजव्यवस्थेचं एक प्रकारानं काय म्हणतो मनोरंजन, म्हणजे मनोरंजनच केलं जायचं किंवा त्यांना बोध केला जायचा. त्याच सुश्लोक सुबोध श्लोकातनं समाजव्यवस्थेला बोध करण्याचं काम मुकुंदराव पाटलांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे सुबोध श्लोक 1924 त्यांनी त्याची रचना केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर विठोबाची शिकवण नावाचं एक त्यांची साहित्यकृती आहे. त्या विठोबाच्या शिकवणमध्ये सुद्धा विठोबा म्हणजे खरं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल हे आमचं दैवत मानलं जातं, तसाच हा विठोबा. लक्षात ठेवा, या विठ्ठलानं सर्व धर्म समभाव मानला, चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारली वारकरी संप्रदायानं, संतांनी शूद्र, अतिशूद्र आणि बहुजन 18 पगड जातीच्या लोकांना आपल्या संप्रदायामध्ये सामावून घेतलं. संत ज्ञानदेवांपासून या वारकरी संप्रदायाचा इतिहास मांडला जातो, हे आपल्यालाही माहिती. पण हे सगळं करत असताना आमच्या व्यवस्थेला जागं करण्याचं एक फार महत्त्वाचं माध्यम म्हणजे कीर्तन परंपरा होती आणि या कीर्तन परंपरेतनं संत साहित्यातून प्रबोधनाचं फार मोठं काम काही प्रमाणात का होईना तत्कालीन परिस्थितीमध्ये संत साहित्यानं केलेलं दिसतं किंवा संतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ती भूमिका घेऊनच तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करत करत मुकुंदराव पाटील समाजव्यवस्थेतल्या अज्ञानी, अडाणी आणि निरक्षर लोकांसाठी, त्यांना जागं करण्यासाठी, त्या शेतकऱ्याचं होणारं शोषण थांबवण्यासाठी सतत अहोरात्र प्रयत्न करताना दिसतात. तो ध्यास घेतलेला हा शेतकऱ्याचाच मुलगा होता मुकुंदराव पाटील. शेतकऱ्याचं जीवन काय असतं हे चांगलं माहीत असणारा, शेतकऱ्याचे प्रश्न काय असतात हे चांगलं माहीत असणारा, शेतकऱ्याच्या विवंचना काय असतात याचा चांगला अभ्यास असणारा, स्वतः त्याच्यामध्ये राबणारा हा मुकुंदराव पाटील हा एक शेतकरी पुत्रच होता. आणि म्हणून 70 एकराचा असणारा हा शेतकरी मुलगा समाजव्यवस्थेच्या
आडलेल्या नडलेल्या लोकांसाठी कशी धडपड करतोय आणि साहित्यामधून त्यांचं प्रबोधन कसं करतोय, त्यांना जागृती कशी देतोय, त्यांना डोळस दृष्टी कशी देतोय. अरे शेतकऱ्याच्या मुलांनो, तुम्ही भांडू नका, तुम्ही आपापसात लढू नका, तुम्ही आपापसात वैर धरू नका, तुम्ही खोट्या प्रतिष्ठेला जागू नका किंवा खोटे ऋण काढून सण साजरे करू नका. आपले ऐपत बघून आपलं सण साजरे करा असं म्हणणारा हा मुकुंदराव पाटील दुसरा तिसरा कोणी नसून शेतकऱ्याचा सच्चा मित्र होता, लक्षात ठेवा. कारण तो भूमिपुत्र आहे. मुकुंदराव पाटील हे या भूमीचे मालक आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मनस्थिती काय होती, परिस्थिती काय होती, तो किती पिचलेला होता आर्थिकदृष्ट्या, या सगळ्याचं शोषण कसं थांबवता येईल, शेतकऱ्याच्या आत्महत्या कशा रोखता येईल, या प्रश्नाला आवाज उठवण्याचं पहिल्यांदा काम कोणी केलं असेल तर मुकुंदराव पाटलांनी आपल्या साहित्यकृतीतनं केलेलं पाहायला मिळतं. धन्यवाद.